नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमाला म्हणजे सूर्यकुल हा टॉपिक पाहणार आहोत। प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे। प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे हा जो काही टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेसाठी याच्यावर 1 ते 2 प्रश्न विचारला जातो। मागच्या जर तुम्ही जे काही महापरीक्षा पोर्टल होतं त्यावर जे काही प्रश्न विचारले जातात यावर सूर्यमालेवर सातत्याने 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले जात होते। हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी नवीन असतील तर त्यांना वाटत असेल की 1 ते 2 मार्क म्हणजे काय। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा 1-1, 2-2 मार्क हा तुम्हाला मेरिटपर्यंत जाऊ शकतो। म्हणजे जो काही 1-1 मार्क आहे तुम्हाला तुमच्या पोस्टपर्यंत घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे जेही विद्यार्थी 1-1, 2-2 मार्काचा विचार करतील ते मेरिटपर्यंत नक्कीच पोहोचतील। आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की 1 ते 2 मार्क म्हणजे आहेच काय, तर त्या विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो, 1 ते 2 मार्क हा तुम्हाला 1-1 मार्क हा तुम्हाला जवळपास 100-200 मुलांना मागं टाकू शकतो। त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा 1 मार्क म्हणजे जवळपास 100 मार्काच्या बराबरीने असतो। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। आणि पाहता एक काल नवीन अपडेट आले, जो काही आरोग्य सेवक पद आहे या पदाची पात्रता आता सध्या बदललेली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बोटाव मोजा इतके मुलं या ठिकाणी मिळणार आहेत। कारण की पहा, यामध्ये सायन्समध्ये एक तर तुमची 12वी असली पाहिजे, सायन्समध्ये असून चालणार नाही, तर त्यासाठी काय सफाई काही जे सफाई इन्स्पेक्टर वगैरे काही दुसरे जे काही समतुल्य असे जे काही कोर्स आहेत ते कोर्ससुद्धा कंप्लीट असले पाहिजे। ते कोर्स असलेले महाराष्ट्रामध्ये सध्या मुले जवळपास बोटाव मोजा इतके अव्हेलेबल भेटणार आहेत। त्यामुळे पहा, जे काय आता नवीन ॲड येणार आहे आरोग्य सेवक पदासाठी, तर त्या नवीन जाहिरातीमध्ये ही पात्रता लागू असणार आहे। म्हणजे ज्या आता जी काय मागची आरोग्य सेवकची जी काय पात्रता होती पूर्णपणे बदललेली आहे। त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बदललेले आहे, डिटेलमध्ये माहिती मी त्यावर सांगितलेली आहे। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। पात्रता काय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओच्या लिंकमध्ये, जे काय डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये मी लिंक दिलेले आहे। चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर सूर्यमाला म्हणजे सूर्यकुल या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सूर्यमाला तर पहा, या ठिकाणी सूर्यमालेतील एकूण 8 ग्रह समावेश होतो। यामध्ये पहा तुम्ही पाहू शकता सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रहाचा समावेश। यापूर्वी 9 ग्रह होते, परंतु एक ग्रहाला या ठिकाणी मान्यता दिलेली नाही, कारण की नंतर त्याचा शोध लागली, तो इतर ग्रहापेक्षा वेगळा असल्यामुळे त्याला मान्यता त्याची रद्द करण्यात आली। आता या ठिकाणी एकूण 8 ग्रह आहेत। सुरुवातीला 9 होते, लक्षात ठेवा, त्याच्यानंतर 8 झाले। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। आता सूर्य हा एक काय आहे, तारा आहे। सूर्य काय एक तारा आहे। आता ग्रह आणि तारा यामधला फरक लक्षात ठेवा। जे काही तारे असतात ते लुकलुकत असतात आणि ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो। तर ग्रह जे काही पृथ्वीसारखे जे काही विविध प्रकारचे जे काही ग्रह आहेत या ग्रहाला स्वतःचा प्रकाश नसतो। म्हणजे पहा, जे काही तारे आहेत याच्यापासून ग्रहाला प्रकाश मिळत असतो। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा। आणि सूर्य हा काय, या बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे की सूर्य हा एक काय आहे, तर ऑप्शन येते ग्रह, तारा, एक आणि दोन दोन्ही आहे यापैकी नाही। तर सूर्य काय आहे, तर सूर्य हा एक तारा आहे। सूर्य काय एक तारा आहे, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढे पहा, ग्रह हे हायड्रोजन, हेलियम यासारख्या वायूपासून बनलेले आहेत। जे काही ग्रह आहेत म्हणजे जे काही ग्रह आहेत ते पहा हायड्रोजन, हेलियम यासारख्या वायूपासून बनलेले आहेत। म्हणजे हे सिद्ध झालेले नाही, परंतु असा एक शास्त्रज्ञाचा या ठिकाणी काय दावा आहे की जे काही ग्रह आहेत ते हायड्रोजन, हेलियमपासून बनलेले असावेत, असा शास्त्रज्ञाचा दावा आहे। त्यावर संशोधन सध्या चालू आहे। सूर्य हा एक प्रमुख तारा आहे। पृथ्वीपासून सुमारे 14,94,50,000 म्हणजे अंदाजे पहा, जी काय आपली पृथ्वी आहे, पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे, तर पहा 14,94,50,000 अंदाजे आहे। तर म्हणजे जवळपास 14,94,50,000 एवढं अंतर पृथ्वीपासून सूर्याचं आहे। तर पहा, सूर्याचे तापमान पहा 6,000 डिग्री सेल्सिअस आहे। जो काय आपला सूर्य आहे, सूर्य हा हायड्रोजनपासून बनलेला गोळा आहे। सूर्य कशापासून बनलेला आहे, हायड्रोजनपासून बनलेला गोळा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो काही सूर्य आहे याचं जे काही पृष्ठभाग आहे, याचे पहा 6,000 किती 6,000 डिग्री सेल्सिअस याचं तापमान आहे। आणि याच्यावर पृथ्वीवर फक्त किती 30 ते 40% एवढं तापमान पृथ्वीवर याचं येत असतं। म्हणजे हा जो काही खूप तप्त असलेला हा गोळा आहे। तर पहा, ज्यावेळेस सूर्यापासून किरणे पृथ्वीवर येतात त्यावेळेस पहा जेवढे काही हे अतिनील किरणे ते अडवण्याचं काम कोण करतं, तर वातावरणातील ओझोन वायू करतो। कुठला ओझोन वायू करतो। त्यामुळे पहा पृथ्वीवर फक्त 30 ते 40% एवढं तापमान सूर्यापासून आपल्या पृथ्वीला मिळत असतं। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे ओझोन वायू हा खूप महत्त्वाचा असलेला वायू आहे। जे काय पहा, ओझोन दिन म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो। वातावरणामध्ये जो काय ओझोन आहे तो सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक आहे। पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जो काही सूर्य आहे, सूर्याचा जो काय प्रकाश आहे पृथ्वीवर येण्यासाठी जवळपास 8 मिनिट लागतात। किती, जवळपास 8 मिनिट लागतात। आणि
या ठिकाणी एक लक्षात ठेवा, सूर्य म्हणजे उगवता देश कुठला, तर त्याला जपान. जपान हा देश सूर्याचा उगवता देश आहे, कारण की सूर्य सर्वप्रथम जे काय आपले किरण आहेत ते सर्वप्रथम जपान या देशावर टाकतो, म्हणजे जपान देशापासून याचा उगम होतो. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, आता जे काही प्रमुख ग्रह आहे त्याविषयी आपण माहिती पाहूयात. आता पहा, बुध ग्रह. बुध ग्रहाविषयी माहिती पहा. या ग्रहावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. तर बुध ग्रह पहा, सर्वात जवळ पहा, म्हणजे सूर्याला सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह यावर प्रश्न सातत्याने विचारले जातात. आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कुठला आहे, तर बुध ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. विशेषतः लक्षात ठेवा. पहा, बुध ग्रहाविषयी माहिती ठेवा. बुध ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह आहे, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. याचा जो काही व्यास आहे, व्यास विचारला जाणार नाही, परंतु PSI STI किंवा जे काही राज्यसेवेची तयारी करत असेल तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सूर्याचा जो काही व्यास आहे तो किती, 4880 किलोमीटर एवढा व्यास आपल्या बुद्धचा या ग्रहाचा आहे. कुठल्या, बुद्ध या ग्रहाचा आहे. आता प्रदक्षिणा करण्यास लागणारा वेळ पहा, 88 दिवस. म्हणजे जो काही बुद्ध आहे तो सूर्याभोवती म्हणजे प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला 88 दिवस लागतात. किती, 88 दिवस लागतात. आणि हा सर्वात वेगवान ग्रह आहे. सर्वात वेगवान ग्रह आहे. पहा, याच्याविषयी 3 गोष्टी लक्षात ठेवा. सूर्यमालेतील म्हणजे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात वेगवान ग्रह कुठला असेल तर तो आहे बुध ग्रह. आणि बुध आणि शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही. प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे की कुठल्या 2 ग्रहाला उपग्रह नाही, तर ते आहे बुध आणि शुक्र या 2 ग्रहाला एकही उपग्रह नाही. तर पृथ्वीचा उपग्रह कुठला आहे, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, एकमेव उपग्रह आहे. पुढे पहा, आता शुक्राविषयी तुम्हाला महत्त्वाचे जे काही ठळक मुद्दे आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तर ते पहा, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कुठला आहे, तर तो बुध आहे, शुक्र आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कुठला आहे, शुक्र ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी असलेला ग्रह आहे. आणि पृथ्वीवरून दिसणारा एकमेव ग्रह, पृथ्वीच्या सर्वात जवळ असणारा ग्रह म्हणून शुक्र ग्रहाचा वापर केला जातो. इकडे पहा, या ठिकाणी सूर्याच्या सर्वात जवळ ग्रहाचा जर विचारला तर तो आहे बुध, आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह जर विचारला तर तो आहे शुक्र. आपल्या पृथ्वीवरून शुक्र ग्रह हा दिसतो. आणि शुक्र जो काही ग्रह याच्या कला ह्या चंद्रासारख्या असतात. याच्या जे काही कला आहेत त्या चंद्रासारख्या असतात. याचा व्यास पहा, 12,400 किलोमीटर याचा व्यास आहे. परिवलन काळ पहा, याचा 247 दिवसाचा आहे. 247 दिवसाचा परिवलन काळ आहे. तर परिभ्रमण काळ पहा, 224 दिवसाचा आहे. तर एकही उपग्रह नाही, म्हणजे चंद्राप्रमाणे याच्या कला बदलतात. आता याच्याविषयी 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे परीक्षेसाठी. पहा, एक म्हणजे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह, दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह, तिसरी गोष्ट म्हणजे याला एकही उपग्रह नाही, आणि चौथी गोष्ट म्हणजे चंद्राप्रमाणे याच्या कला असतात. आणि पृथ्वीवरून दिसणारा एकमेव ग्रह म्हणजे शुक्र ग्रह आहे. एवढे मुद्दे तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्याविषयी जर माहिती पाहिली तर शुक्राविषयी खूप काय माहिती आहे, परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती या ठिकाणी पाहिजे आहे. आता पृथ्वी पहा, जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह आहे. जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह कुठला आहे, तर तो पृथ्वी ग्रह आहे. कुठला, पृथ्वी ग्रह हा जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह आहे. याच्याविषयी माहिती पहा. आता चंद्र हा एकमेव उपग्रह, यावर प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वीचा एकमेव उपग्रह कुठला, तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. पुढे पहा, आता पृथ्वीवर जर पाहिलं तर 71% भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे जेवढी काही पृथ्वी आहे त्यापैकी 71% भाग हा कशाने, पाण्याने व्यापलेला आहे. त्यापैकी 29% हा भूभाग आहे. म्हणजे जे काही पृथ्वीचा जेवढा आकार आहे त्यापैकी 71% भागावर पाणी आहे. म्हणजे पृथ्वीच्या 71% भागावर पाणी आहे. तर जे काही वस्ती आहे, जे काही भाग आहे, म्हणजे जे काही राहण्यासाठी योग्य असा भाग आहे तो आहे फक्त 29%. या 29%वर पूर्ण जग वसलेलं आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पृथ्वीचा जो काही उत्तर गोलार्ध आहे त्याला भूगोलार्ध असे म्हणतात, आणि दक्षिण गोलार्ध आहे त्याला जलगोलार्ध असे म्हणतात. पहा, पृथ्वीचा उत्तर गोलार्ध भूगोलार्ध, पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध जलगोलार्ध, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि पृथ्वीचा जो काय आकार आहे यावर प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वीचा जो काय आकार तो जिवाईड आहे. कसा आहे, पृथ्वीचा जो काय आकार आहे त्याला संज्ञा कुठली आहे, तर जिवाईड ही संज्ञा आहे. आणि पृथ्वीचा आकार हा मोसंबीसारखा आहे. कशासारखा आहे, मोसंबीसारखा आपल्या पृथ्वीचा आकार आहे. आता क्षेत्रफळ पहा, अंदाजे पृथ्वीचं 5 अब्ज चौरस किलोमीटर आहे. पृथ्वीचं जे काही क्षेत्रफळ आहे ते अंदाजे 5 अब्ज चौरस किलोमीटर आहे. आता सूर्यापासूनचे अंतर जर पाहिलं तर 14.9 कोटी सूर्यापासून पृथ्वीचं अंतर आहे. आता जे काही पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, बाकीचे ग्रह पहा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात, परंतु जी काय पृथ्वी ती पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा स्वरूपामध्ये पृथ्वी फिरते. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. यावर प्रश्न विचारले की पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते, तर पृथ्वी सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पुढे पहा, आता
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास, आता सूर्य जे काही किरण आहे, सूर्याचे जे काही किरण आहेत, सूर्याचे जे काही किरण आहे, या ठिकाणी मिस्टेक आहे पहा, या ठिकाणी किरण, सूर्याचे जे काही किरण आहे पृथ्वीवर पोहोचण्यास 8 मिनिटे एवढा कालावधी लागतो. किती? 8 मिनिटे एवढा कालावधी लागतो. म्हणजे सूर्यापासून जे काही किरणे निघतात ते पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 8 मिनिटाचा कालावधी लागतो. किती? 8 मिनिटाचा कालावधी लागतो. आता पहा परिवलन. आता परिवलन आणि परिभ्रमण ह्या दोन संकल्पना आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. त्या कुठल्या? पहा या ठिकाणी जे काही परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात. पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात. या संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परिवलन म्हणजे जी काही पृथ्वी ती स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते याला परिभ्रमण असे सुद्धा म्हणतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता पहा मंगळ ग्रह. आता मंगळ ग्रहाविषयी सर्वात जास्त संशोधन झालेला ग्रह आहे. तर मंगळ ग्रहावर सुद्धा जे काही सजीव सृष्टी अस्तित्वात असू शकते असा शास्त्रज्ञाचा या ठिकाणी काय दावा आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाविषयी सर्वात जास्त संशोधन झालेले आहे, किंवा भविष्यामध्ये जे काही सजीव सृष्टी मंगळ ग्रहावर सुद्धा निर्माण होऊ शकते असा सुद्धा त्यांचा दावा आहे. यावर संशोधन त्यामुळे झालेलं आहे. पुढे पहा, तांबूस लालसर रंगाचा ग्रह आहे. जर मंगळ ग्रहाची विशेषता काय, तर तांबूस लालसर ग्रह आहे. प्रश्न विचारला आहे की पृथ्वी जे काही ग्रह आहेत यामधले तांबूस आणि लालसर म्हणून कुठला ग्रह ओळखला जातो, तर तो मंगळ ग्रह आहे. कुठला? मंगळ ग्रह. याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हणतात. आता पृथ्वीला सर्वात जवळ असलेला ग्रह आहे म्हणजे पहा, पृथ्वी, शुक्र ग्रह आणि मंगळ ग्रह या दोहीच्या मध्ये आपली पृथ्वी. त्यामुळे पृथ्वीला शुक्र आणि मंगळ हे दोही सुद्धा ग्रह पृथ्वीला काय जवळचेच असलेले ग्रह आहेत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे पृथ्वीच्या जवळ असलेले ग्रह दोन कुठले, तर तो म्हणजे शुक्र आणि मंगळ हे ग्रह पृथ्वीच्या जवळ असलेले ग्रह. म्हणजे या दोही ग्रहाच्या मध्ये आपली पृथ्वी बसलेली आहे. पुढे पहा, आता अस्तित्व जर पाहिले तर पहा, म्हणजे मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईड व बाष्प यांचं अस्तित्व आहे. आणि याचा पहा अभाव जर म्हणत यामध्ये पहा प्राणवायूचा अभाव आहे. म्हणजे जो काय मंगळ ग्रह आहे या मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प यांचा काय आहे या ठिकाणी अस्तित्व आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड सुद्धा मंगळ ग्रहावर आहे, बाष्प सुद्धा आहे, मात्र या ठिकाणी मंगळ ग्रहावर पहा प्राणवायू नाही. प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन नाही. त्यावेळेस पहा जे काय आपले अंतराळवीर असतात ज्यावेळेस ते मंगळ ग्रहावर जातात त्यावेळेस ते स्वतःसोबत काय नेतात, ऑक्सिजन नेतात. त्यांच्या पाठीवर पहा जे काही पाठीमागून जे असतं ते ऑक्सिजन असते. ते काय असतं, ऑक्सिजन असतं. म्हणजे कारण की मंगळ ग्रहावर ऑक्सिजन अस्तित्वात नाही, आणि जर तुम्हाला संशोधन करायचं असेल तर मानवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत गरज असते. त्यामुळे मंगळ ग्रहावर पहा जे काय आपले अवकाशवीर जातात ते काय करतात, मंगळ ग्रहावर आपलं काय नेतात, तर ऑक्सिजन सोबत नेत असतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि पहा मंगळ ग्रहावर म्हणजे काय ग्रहावर या ठिकाणी आपला राकेश शर्मा सर्वप्रथम गेलेला आहे. पहिला अवकाशवीर भारताचा कुठला असेल तर तो राकेश शर्मा हा पहिला अवकाशवीर आहे. आणि अमेरिकेचे जे काही अपोलो जे काही यान होतं या यानाने आपली भारताची कल्पना चावला गेली होती, परंतु पहा तिचं 2003 मध्ये अपघाती निधन झालेलं आहे. कधी? 2003 मध्ये. यावर प्रश्न विचारलेला आहे की कल्पना चावला ही अवकाशयानाने अवकाशामध्ये गेली होती, परंतु तिचं निधन कधी झालं, तर 2003 मध्ये. इसवी सन लक्षात ठेवा 2003 मध्ये कल्पना चावला यांचं निधन झालेलं आहे. पुढे पहा, आता सर्वाधिक संशोधन झालेला ग्रह वरती तुम्हाला सांगितले. आता 2 उपग्रह आहेत. याला जो काही मंगळ ग्रह याला 2 उपग्रह आहेत. प्रश्न विचारला जाईल की मंगळाला किती उपग्रह आहेत, तर ते 2 उपग्रह आहेत. मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह आहेत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. पुढे पहा, आता 5 नंबरचा ग्रह म्हणजे गुरु. आता ज्युपिटर, त्याला गुरु ग्रहाला काय म्हणतात पहा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. यावर हमेशा प्रश्न विचारला जातो की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कुठला, तर गुरु ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. आता पृथ्वीपेक्षा 1300 पट मोठा आहे. आपली जे काही पृथ्वी आहे या पृथ्वीपेक्षा 1300 पट मोठा गुरु ग्रह आहे. पहा, गुरु ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा 1300 पट मोठा आहे. म्हणजे गुरु ग्रहावर आपल्या जवळपास 1300 काय पृथ्वी बसू शकतात. पृथ्वीचा जेवढा काय आकार आहे त्याच्यापेक्षा 1300 पट मोठा हा गुरु ग्रहाचा आकार आहे. आणि पृथ्वी जो काय गुरु ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला ग्रह आहे. आता याचा जो काय पृष्ठभाग आहे तो पांढर पट्ट्याचा आहे. म्हणजे जे काय गुरुग्रह आहे त्याचा जो काय पृष्ठभाग आहे, म्हणजे पृष्ठभाग म्हणजे काय वरचा भाग, तो पांढर पट्टे आहे. म्हणजे या गुरुग्रहावर काय पांढरे पट्टे आपल्याला बघावयास मिळतात. आता पहा, शनीप्रमाणेच याला कडा आहे. म्हणजे काही शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की जे काय गुरुग्रह याला शनीप्रमाणेच कडा आहेत, परंतु यामध्ये प्रत्यक्ष तसं काही दिसलेलं नाही. परंतु पहा या ठिकाणी जो काय गुरुग्रह याला सुद्धा कडा असावी असा शास्त्रज्ञाचा या ठिकाणी दावा आहे. पुढे पहा, आता याला उपग्रह जर पाहिले तर 63 उपग्रह आहेत. यावर प्रश्न असा विचार
विचारला जाईल की पृथ्वीचा म्हणजे जे काय आपली सूर्यकुल आहे यामध्ये जो काही गुरुग्रह आहे तर गुरुग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत किंवा सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कुठला, तर गुरुग्रह आहे सर्वात जास्त उपग्रह, जवळपास याला 63 उपग्रह आहेत. गुरुग्रहाला जवळपास 63 उपग्रह आहेत. आता याच्याविषयी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरुग्रह आहे. पृथ्वीपेक्षा किती पट मोठा यावर प्रश्न विचारला जाणार नाही. यावर पांढरे पट्टे आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला सर्वात जास्त उपग्रह आहेत हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कुठल्या गुरुग्रहाला. पुढे पाहता आता शनीविषयी माहिती पाहूयात. शनी या ग्रहाचा शोध कोणी लावला, तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी शनी या ग्रहाचा शोध लावलेला आहे. कुठल्या गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी शनी या ग्रहाचा शोध लावलेला आहे. याविषयी महत्त्वाचे मुद्दे पहा. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह, आता पहा जे काय आपली सूर्यमाला यातील सर्वात मोठा ग्रह कुठला आहे, तर गुरुग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह कुठला आहे, तर तो शनी ग्रह हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा असलेला ग्रह आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत. आता जर पाहिलं तर हा टॉपिक खूप काय मोठा आहे, परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलं महत्त्वाचं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणी पहा, फिकट निळा रंग याचा असतो. फिकट निळा रंग या शनी ग्रहाचा असतो आणि याच्या भोवती असलेली कडा, शनीच्या भोवती कडा आपल्याला स्पष्ट दिसत असते. पुढे पहा, वातावरणातील थरात अमोनिया, मिथेन, हायड्रोजन हे वायू आहेत. पहा, जो काही शनी ग्रह यामध्ये पहा, याच्या वातावरणामध्ये पहा, याच्या थरामध्ये अमोनिया, मिथेन आणि हायड्रोजन वायू आहेत. पुढे पहा, आता याला एकूण 10 उपग्रह आहेत. जो काही शनी ग्रह याला एकूण 10 उपग्रह आहेत. शनी ग्रहाला एकूण 10 उपग्रह आहेत. आता टायटन हा याचा प्रमुख उपग्रह आहे. टायटन प्रश्न विचारला जाईल की टायटन हा कुठल्या ग्रहाचा उपग्रह आहे, तर टायटन हा शनी या ग्रहाचा उपग्रह आहे. टायटन हा शनीचा उपग्रह आहे. पुढे पहा, युरेसन, आता प्रजापती याला वासव असे सुद्धा म्हणतात. युरेसन म्हणजे 7 नंबरचा ग्रह पहा, याला युरेसन, प्रजापती आणि वासव असे सुद्धा म्हणतात. कुठलंही तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलं जाऊ शकतं. पुढे पहा, याचा शोध लागला पहा 1871 मध्ये हर्षल यांनी याचा शोध लावलेला आहे. कुठल्या हर्षल यांनी याचा शोध लावला आणि तो जर्मन देशाचा होता. याला एकूण 5 उपग्रह आहेत. जो काही युरेसन हा जो काही ग्रह आहे याला एकूण 5 उपग्रह आहेत. याचा शोध 1871 मध्ये हर्षल या शास्त्रज्ञाने लावला. तो जर्मनी देशाचा होता. आता 8 नंबरचा आणि सूर्यमालेतील शेवटचा ग्रह पाहणार आहोत, नेपच्यून. याला वरुण असे सुद्धा म्हणतात. तर नेपच्यून विषयी माहिती पहा, याचा शोध जॉन गेल या शास्त्रज्ञाने लावला. हा सुद्धा जर्मनी देशाचा होता. याला 2 उपग्रह आहेत. याला किती 2 उपग्रह आहेत. आता सर्वात जास्त टॉपिक विचारले जाणारे म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जातो, एक तर पृथ्वी, दुसरा म्हणजे सूर्य, तिसरा म्हणजे बुध, चौथा म्हणजे शुक्र, मंगळ आणि त्याच्यानंतर शनी व गुरु, यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. आता पहा, आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढे पहा, पृथ्वीच्या परिवलनाने दिवस रात्र निर्मिती होते. जे काय पृथ्वी पहा सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. जर पृथ्वी जी काही परिवलन म्हणजे स्वतःभोवती जी काही पृथ्वी फिरते त्यामुळे दिवस रात्राची निर्मिती होते. म्हणजे प्रश्न विचारला जाईल की पृथ्वीवर दिवस रात्राची निर्मिती का होते, तर पृथ्वी परिवलन करते. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्र होतात. पृथ्वीवर काय दिवस रात्र होतात. दिवस रात्र होण्याचं कारण काय, तर पृथ्वी जी काय ती स्वतःभोवती फिरते त्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्र होतात. आता पहा, पृथ्वीच्या परिभ्रमण गतीस वार्षिक गती असे म्हणतात. आता परिभ्रमण गती म्हणजे काय तुम्हाला वरती सांगितलेले की पृथ्वी ज्यावेळेस स्वतःभोवती फिरते त्यावेळेस ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. त्यामुळे काय होतं, तर त्या गतीला पृथ्वीची वार्षिक गती असे म्हणतात. आणि वार्षिक गती 365 दिवसाची असते. म्हणजे जवळपास 365 आणि 8 तास म्हणजे एक्स्ट्रा 8 तास व काहीतरी सेकंद असतात. म्हणजे पृथ्वी ज्यावेळेस सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरते त्यावेळेस तिला 365 दिवसाचा कालावधी लागतो. त्याला वार्षिक गती असे म्हणतात. म्हणजे ही वर्षाची निर्मिती होत असते. पुढे पहा, परिभ्रमणाचे परिणाम. आता पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते. मग याचे जे काय परिणाम आहेत ते परिणाम काय होतात पहा. आता पृथ्वी पहा परिभ्रमण होते त्यामुळे काय होतं, दिवस रात्र असमान होतात. असमान म्हणजे पहा आता जो काही दिवस आहे तो 24 तासाचा असतो. किती 24 तासाचा असतो. यामध्ये जर पाहिलं तर कधी कधी रात्र ही कधी 9 तासाची असते, कधी 10 तासाची असते. जो काही दिवस आहे तो सुद्धा कधी 12 तासाचा असतो, कधी 8 तासाचा असतो. तर या प्रकारे हा जो काही फरक पडतो तो कशामुळे पडतो, तर हा दिवस रात्र जे काय ते पृथ्वी जे काय परिभ्रमण करते त्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्री असमान असतात. म्हणजे पहा 24 तासापैकी पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 12 तासाची रात्र व 12 तासाचा दिवस हा फक्त या ठिकाणी पहा कधीही सेम नसतो, फक्त एकच वेळेस सेम असतो. मात्र बाकीचे जे काही दिवस रात्र आहे यामध्ये जवळपास कधी 10 मिनिटाचा फरक पडेल, कधी 20 मिनिटाचा फरक पडेल, म्हणजे समान नसतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. हिवाळ्यामध्ये जर पाहिलं तर पहा
जे काही रात्र आहे ती सर्वात मोठी असते. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर रात्र ही लहान असते. अशा स्वरूपाचा फरक जो काय कशामुळे पडतो तर हा फरक पडतो परिभ्रमणामुळे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता ऋतूची सुद्धा निर्मिती होते. कशामुळे होतं तर ती पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ऋतूची निर्मिती होते. म्हणजे प्रश्न विचारला जाईल की ऋतूची निर्मिती पृथ्वीवर कशामुळे होते तर ती परिभ्रमणामुळे होते. पहा ऋतू पहा, पावसाळा, त्याच्यानंतर पहा हिवाळा आणि उन्हाळा, याची निर्मिती कशामुळे होते तर ती परिभ्रमणामुळे होत असते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचं जे काही सजेशन जर असेल व्हिडिओविषयी, तुमचं जे काय म्हणजे काही सुधारणा जर हवी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. नक्की तुमचं कमेंट बॉक्समध्ये म्हणजे युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. पुढे पहा 21 मार्च 22 सप्टेंबर दिवस रात्र समान असतात. म्हणजे पहा 21 सप्टेंबर, फक्त पहा 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी वरती तुम्हाला सांगितले. पहा 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी पृथ्वीवर दिवस व रात्र समान असतात. म्हणजे प्रत्येकी 12 तासाचे असतात. पहा 21 मार्च आणि 22 सप्टेंबर हे जर दिवस जर तुम्ही वगळले तर दिवस रात्र हे असमान असतात. असमान म्हणजे सारखे नसतात. सारखे म्हणजे कसे, 12 तासाची रात्र 12 तासाचे दिवस अशा स्वरूपामध्ये नसतात. यामध्ये सातत्याने बदल होत असतात. पुढे पहा विश्व दिन. आता पहा विश्व दिन म्हणतात, म्हणून याला काय म्हणतात, विश्व दिन असे म्हणतात. त्या दिवसाला 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवसाला विश्व दिन असे म्हणतात. आता 21 जून रोजी दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते. 21 जून या दिवशी, 21 जून या रोजी दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. 21 जून या दिवशी पहा या ठिकाणी दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी का असते, रात्र असते. सर्वात मोठी रात्र असते. पुढे पहा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. आता तुम्हाला जर याविषयी काही एक्स्ट्रा माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा त्याचा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे काही माहिती एक्स्ट्रा देसाल त्याचा सुद्धा त्यांना फायदा होईल. त्यामुळे जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल किंवा कुठं जर चुकीचं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. आता भूकंप कशामुळे होतात तर ज्वालामुखी आहे तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पहा भूकंप होतात. आता पहा जे काय आपले समुद्र आहे, पहा पृथ्वी तलावर 4 समुद्र आहेत. यापैकी पहा जर पृथ्वीच्या जे काही समुद्र आहे समुद्राच्या तळाशी जर ज्वालामुखीची जर निर्मिती जर झाली तर त्या ठिकाणी पहा सुनामी निर्माण होतात. सुनामी जे काही लाटा आहेत त्या निर्माण होतात. याला ज्वालामुखीचा उद्रेक असे सुद्धा म्हणतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता भूकंपाचा जो काय आलेख कशाने काढला जातो तर तो सिस्मोग्राफमध्ये काढला जातो. सिस्मोग्राफमध्ये भूकंपाचा आलेख काढला जातो. आणि जो काय भूकंप आहे तो जर त्याचं जे काही एकक आहे म्हणजे भूकंप किती तीव्रतेचा आहे असं जर मापायचं असतं त्याला रिक्टर स्केल या जे काही उपकरण याचा वापर केला जातो. रिक्टर स्केल याचा वापर केला जातो. यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. हे 2 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पहा भारतात सर्वात जास्त भूकंप आसाम या राज्यामध्ये होतात. आणि जगात सर्वात जास्त भूकंप जपान या देशामध्ये होतात. पहा जगात सर्वात जास्त भूकंप जपान देशामध्ये होतात आणि भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम या राज्यामध्ये होतात. जर जो काही सुनामी शब्द आहे, पहा तुम्ही सुनामी शब्द बऱ्याच वेळा जर तुम्ही बातम्या ऐकत असाल तर तुम्हाला या ठिकाणी बातमीमध्ये पहा सांगितलं जातं की या समुद्रामध्ये सुनामी लाटा उसळल्या. तर हा सुनामी जो काही शब्द आहे तो जपान भाषेतला आहे. कुठल्या भाषेतला आहे, जपान भाषेतला शब्द आहे. आणि हा PSI भरतीला विचारलेला प्रश्न आहे. 2013च्या भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता की जे काही सुनामी जे काही शब्द आहे हा कुठल्या भाषेतला आहे तर हा जपान भाषेतला शब्द आहे. पुढे पहा ज्वालामुखी उद्रेकांनी पहा काय होतं तर किलीमांजारो आफ्रिका खंडामध्ये, यावर TET 2013 प्रश्न विचारलाय की किलीमांजारो हे बेट कुठल्या देशामध्ये, तर किलीमांजारो हे जे काही बेट आहे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. कुठे, दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेलं बेट आहे. आणि फ्युजियामा हा जो काही ज्वालामुखी आहे तो जपान देशामध्ये म्हणजे जे काही ज्वालामुखी आहे त्याची ही दोन उदाहरणे आहेत. यावर प्रश्न विचारले जातात की किलीमांजारो हे बेट कुठल्या देशामध्ये, तर ते दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. आणि फ्युजियामा हा तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे की फ्युजियामा हे बेट कुठल्या देशामध्ये आहे, तर फ्युजियामा हा ज्वालामुखी किंवा जागृत ज्वालामुखी कोण्या देशामध्ये आहे, तर हा जपान देशामध्ये आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा चंद्राच्या परिभ्रमणामुळे भरती ओहोटी होते. जो काही चंद्र आहे, आता परिभ्रमण जो काही स्वतःभोवती फिरतो आणि सूर्याभोवती फिरतो त्याला परिभ्रमण असे म्हणतात. तर पहा जे काही चंद्र आहे तर चंद्राच्या परिभ्रमणामुळे काय होतं तर भरती आणि ओहोटी येते. समुद्राला पहा भरती ओहोटी येत असते. भरती आणि ओहोटी समुद्राला येत असते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. तो कशामुळे येतो तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येते. कशामुळे, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर जे काही समुद्र आहे त्याला भरती आणि ओहोटी येत असते. मात्र पहा या ठिकाणी चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. जो काय पहा आता चंद्र जर तुम्ही आजपासून निरीक्षण करा किंवा याच्या अगोदर सुद्धा तुम्ही निरीक्षण केलं असेल तर जो काय आपला चंद्र आहे
जो काही चंद्र आहे हा प्रत्येक दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. उदाहरणार्थ आज जर 9 वाजता जर उगवला असेल तर तो उद्या 9:50 उगवणार. जर आज 10 वाजता उगवला असेल तर तो उद्या 10:50 उगवणार. म्हणजे चंद्र जो काय प्रत्येक दिवशी 50 मिनिटे उशिरा उगवत असतो. म्हणजे याला चंद्राच्या कला असे सुद्धा म्हणतात. आता पहा, याविषयी 2 मुद्दे लक्षात ठेवायचा. वद्य पक्ष. वद्य पक्ष म्हणजे काय? कृष्ण पक्ष. यावर प्रश्न विचारले जातात. वद्य पक्ष म्हणजे काय? तर त्याला कृष्ण पक्ष असे सुद्धा म्हणतात. तर वद्य पक्ष म्हणजे पहा पौर्णिमेनंतर अमावस्यापर्यंतचा जो काही कालावधी आहे. म्हणजे पहा पौर्णिमा झाल्याच्या नंतर जो काय अमावस्यापर्यंतचा जो काही कालावधी आहे त्याला वद्य पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष असे म्हणतात. हा 15 दिवसाचा कालावधी असतो. म्हणजे वद्य पक्ष आणि जे काय शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष यामध्ये 15 दिवसाचा कालावधी असतो. आता वद्य पक्ष पहा पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंतचा कालावधी म्हणजे वद्य पक्ष. त्याच्यानंतर पहा आता शुद्ध पक्ष याला शुक्ल पक्ष असे सुद्धा म्हणतात. याला अमावस्येनंतरचा जो काही कालावधी पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसाचा त्याला शुद्ध पक्ष असे म्हणतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता पहा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही सूर्यग्रहण आहे ते नेहमी पौर्णिमेला होतं. सूर्यग्रहण जे ते अमावस्याला होतं. या ठिकाणी पहा सूर्यग्रहण हे अमावस्याला होतं. सूर्यग्रहण कशाला होतं तर अमावस्याला होतं. सूर्यग्रहण जे आहे ते अमावस्याला होतं लक्षात ठेवा. आणि जे काही चंद्रग्रहण आहे ते नेहमी पौर्णिमेला होतं. म्हणजे मात्र प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्याला सूर्य व चंद्रग्रहण होत नाही. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. जर चंद्रग्रहण जर झालं तर ते कधी होणार? चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेला होणार. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होणार आणि सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्याला होत असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. यावर प्रश्न विचारला जाईल की सूर्यग्रहण कधी होत असतं तर सूर्यग्रहण हा अमावस्याला होत असतं. आणि चंद्रग्रहण कधी होतं तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होत असतं. मात्र प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला होत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. प्रत्येक अमावस्याला पौर्णिमेला होत नसतं. पुढे पहा, आता मावळताना चंद्र मोठा दिसतो. आता आपण पहा जे काही चंद्राचं आणि सूर्याचं तुम्ही निरीक्षण जर केलं तर यावर प्रश्न विचारला गेलेला आहे की सूर्य व चंद्र पहा, ज्यावेळेस सूर्यसुद्धा उगवतो त्यावेळेस तो मोठा दिसतो, ज्यावेळेस चंद्रसुद्धा उगवतो त्यावेळेस मोठा दिसतो आणि मावळताना सुद्धा तो मोठा दिसतो. तर याचं कारण काय तर ते प्रकाशाचं वक्रीभवन. प्रकाशाचं जे काही वक्रीभवन हे याला महत्त्वाचं कारण. यावर प्रश्न विचारलेला आहे. प्रकाशाचे वक्रीभवनामुळे आपल्याला सूर्य आणि चंद्र मावळताना व उगवताना मोठे दिसतात. हे कशामुळे दिसतात तर प्रकाशाचे वक्रीभवनामुळे ते दिसतात. पुढे पहा, आता चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो. म्हणजे जो काय आपला चंद्र आहे या चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो. किती? 59% भाग दिसतो. उर्वरित जो काही 41% भाग आहे तो पृथ्वीवरून चंद्राचा कधीच दिसत नाही. प्रश्न विचारला जाईल की पृथ्वीचा जो काही चंद्राचा भाग आहे पृथ्वीवरून किती दिसतो तर तो 59% दिसतो. आणि प्रश्न जर असा विचारला की चंद्राचा किती टक्के भाग हा पृथ्वीवरून कधीच दिसत नाही तर तो 41% भाग हा कधीही दिसत नाही. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. फरक या ठिकाणी लक्षात ठेवा. 59 आणि 41 ह्या संख्या. पुढे पहा, चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यास सूर्यग्रहण होते. पहा चंद्राची जी काही सावली जर या ठिकाणी पहा चंद्राची सावली जर पृथ्वीवर जर पडले तर त्या ठिकाणी सूर्यग्रहण होत असते. म्हणजे पहा या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. हा झाला आपला सूर्य. त्याच्यामध्ये जर हा चंद्र जर आला, हा झाला चंद्र झाला. आता खाली राहणार पृथ्वी. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यामध्ये येतो त्यावेळेस काय सूर्यग्रहण होतो. पहा म्हणजे याचं कारण तुम्हाला सांगतो. पहा ज्यावेळेस हा जो सूर्य आहे, सूर्यापासून जे काही येणारा उजेड किंवा किरणे, पहा यावेळेस चंद्र मधात आल्यामुळे काय होणार तो चंद्राला या ठिकाणी किरणे अडवले जाणार. ठीक आहे. पहा या ठिकाणी आहे चंद्र, तर या ठिकाणी जे काही किरणे येणार किंवा प्रकाश येणार या ठिकाणी कुठे अडवला जाणार तर हा सूर्यावर अडवला जाणार. सूर्यावर अडवला गेलेला असल्यामुळे पृथ्वीवर अंधार पडणार आणि पृथ्वीवर अंधार पडल्यामुळे आपल्याला पहा आता या ठिकाणी जर पृथ्वीवरून म्हणजे या ठिकाणी आता जे काही चंद्रग्रह आहे या ठिकाणी चंद्र या दोहीच्या मध्ये आडवा आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय सूर्य झाकला जाणार. पृथ्वीवरून सूर्य झाकला जाणार. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का, ज्यावेळेस पृथ्वी आणि सूर्य यामध्ये चंद्र येतो त्यावेळेस नेहमी सूर्यग्रहण होत असतं. काय सूर्यग्रहण होत असतं कारण की पहा सूर्यापासून येणारे किरणे जे काय ते चंद्र अडवतो. चंद्र अडवल्यामुळे पृथ्वीवर अंधार होतो आणि पृथ्वीवर अंधार होत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सूर्य जो काय दिसत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सूर्यग्रहण झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो सूर्यग्रहण असे म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे पहा आता
विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. पृथ्वीवर जे काही विषुववृत्त आहे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. आणि इंग्लंडमधील ग्रीनविच या शहरातून जाणारे मूळ रेखावृत्त आहे होय. आता इंग्लंडमध्ये जे काही ग्रीनविच हे जे काही शहर आहे या शहरामधून मूळ रेखावृत्त गेलेले आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मूळ रेखावृत्त कशामधून गेले यावर प्रश्न विचाराय की पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कुठल्या देशामधून किंवा कुठल्या शहरामधून गेले, तर ते इंग्लंडमधील ग्रीनविच या शहरामधून गेलेले. आणि ग्रीनविच जे काही शहर आहे म्हणजे इंग्लंडची वेळ व भारताची वेळ एकूण 5.5 तासाचा अंतर आहे. किती? 5.5 तासाचे अंतर आहे. कधी प्रश्न विचारला जाईल की इंग्लंडची वेळ व भारताची वेळ यामध्ये 5.5 तासाचे अंतर आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे इंग्लंडमध्ये जर सकाळचे 5 वाजले असतील तर भारतामध्ये त्याच वेळेस म्हणजे 5.5 तास जर आपण पुढे गेलो तर भारतामध्ये किती वाजणार? पहा या ठिकाणी 30 आणि 5 आणि 5 10 म्हणजे 10 वाजून 30 मिनिट या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे जी काय भारताची वेळ आहे ती इंग्लंडपेक्षा 5.5 तास पुढे. हा प्रश्न विचारलेला STI भरतीला विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा. आता गिनोमिड या ठिकाणी पहा. गिनोमिड हा गुरुग्रहाचा उपग्रह आहे. कुठला? गिनोमिड जो काही ग्रह हे जो काही आहे पहा. गिनोमिड हा जो काही हा कुठल्या ग्रहाचा उपग्रह आहे तर हा गुरुग्रहाचा उपग्रह गिनोमिड आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. गिनोमिड जो काय तो गुरुग्रहाचा उपग्रह आहे. आणि गुरुग्रहाला एकूण 63 उपग्रह आहेत. किती? 63 उपग्रह आहेत. जवळपास 63 उपग्रह आहेत. आता पहा या ठिकाणी पहा. मरियाना गारता कुठल्या म्हणजे समुद्र आहे? ही जगातली सर्वात मोठी आणि सर्वात खोल गारता आहे. पहा जगातली सर्वात खोल गारता मारियाना गारता आहे. ही गारता कुठे आहे? तर ही जगातली सर्वात मोठी जी काय गारता आहे ती पॅसिफिक महासागर. पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागर. हा पृथ्वी तलावरला सर्वात मोठा महासागर आहे. म्हणजे पृथ्वी तलावरली सर्वात मोठी जी काय गारता आहे तर ती कुठे आहे? ती पॅसिफिक महासागरामध्ये. पॅसिफिक म्हणजे त्याला प्रशांत महासागर असे सुद्धा म्हणतात. आता पहा पुढे. आता चेशॉन हा प्लेटो या ग्रहाचा उपग्रह आहे. चेशॉन कशाचा उपग्रह आहे? तर प्लेटोचा उपग्रह आहे. आता भारतामध्ये पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण असेल तर थॉमसन स्टीवन आहे. कुठे? भारतामध्ये पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण आहे? भारतामध्ये पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण आहे किंवा भारतामध्ये येणारा पहिला इंग्रज कोण असेल तर तो थॉमस स्टीव्हन्सन आहे. थॉमस स्टीव्हन्सन आहे भारतामध्ये पाऊल ठेवणारा किंवा भारतामध्ये येणारा पहिला इंग्रज आहे. कोण आहे? थॉमस स्टीव्हन्सन आहे. तर अशा प्रकारे आपण सूर्यमालेवर महत्त्वाचे प्रश्न पाहिले. यावर प्रत्येक परीक्षेला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात आणि 2 ते 3 प्रश्न मेरिटमध्ये येण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आणि जी काय आरोग्य सेवक पदाची जी काय पात्रता आहे ती बदललेली, मात्र तीची काय पात्रता आहे आता इथून पुढे जे काय आरोग्य सेवक पदाची जी काय ॲड येणार आहे नोव्हेंबरमध्ये, तर दिवाळी झाल्याच्या नंतर किंवा दिवाळीच्या अगोदर आरोग्य सेवक पदाची जवळपास 3 ते 4 हजाराची ॲड येणार आहे. तर यामध्ये पहा मित्रांनो, तुम्हाला जी काय पात्रता कुठली लागणार आहे यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. मात्र जे काय आता झेडपीचे जे काय फॉर्म भरणं चालू आहे सध्या न्यू कॅन्डिडेटसाठी, तर त्यांच्यासाठी ही पात्रता लागू नसणार आहे. म्हणजे जे काय मागचे फॉर्म भरले याचा इश्यू नाही, परंतु जी काही नवीन ॲड येणार आहे, आता नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी काय ॲड पडणार आहे त्यामध्ये तुम्हाला आरोग्य सेवक पदासाठी कुठली पात्रता लागणार आहे याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.